आपल्याला या ठिकाणी जायचं आहे. नमस्कार मंडळींनो, आज मी चाललो आहे चांदीच्या मालावर. तर हा चांदीचा माल नगर शहरापासून 12 ते 13 किलोमीटर अंतरावर आहे. तर आता पावसाळ्याचा दिवस चालू आहे, तर सर्व डोंगर आणि परिसर हा सर्व हिरवगार झालेला आहे आणि असं थंड हवा आहे आणि पूर्ण गार वातावरण झालेलं आहे. तर आपण आज बघणार आहोत चांदीचा माल. तर चला आपण बघूयात चांदीचा माल. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रांसोबत. तर चला बघूयात आपण चांदीचा माल. तर या ठिकाणी पूर्ण चांदीच्या मालाच्या समोरच काही दुकानं आहेत. तिथे कणीस भाजून आणि उकडून मिळत आहेत. तर इथे पर्यटक आलेले आहेत. ते कणीस खाण्यामध्ये आणि अशा वातावरणामध्ये कणीस खाण्यामध्ये खूप वेगळाच आनंद आहे. तर या ठिकाणी पूर्ण माहिती दिलेली आहे मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये. तर ही मराठीमधली माहिती बघा, सलाबत खानचा मकबरा. तर या ठिकाणी पूर्ण माहिती आहे. तुम्हाला पूर्ण वाचत असेल तर पॉज करून तुम्ही वाचू शकता. पूर्ण माहिती दिलेली आहे. तर आपण जाऊयात पुढे. मस्त असं वातावरण झालेलं आहे. एकदम ढगाळ वातावरण आहे आणि पाऊस भुरभुर चालू आहे. मध्ये येते मध्ये जाते. पण उन्हाळ्यामध्ये आजूबाजूचा परिसर हा सर्व पिवळसर पडलेला असतो, कारण सर्व गवत हे वाळून गेलेलं असतं आणि पाण्याची कमतरता असते. तर आता पावसाळ्यामध्ये जास्त पर्यटक बघण्यासाठी येतात आणि फिरायला येतात. तर आपणही आता पावसाचं बघूयात कशा प्रकारे या ठिकाणी वातावरण. आता भुरभुर चालू झालेली आहे. तर या ठिकाणी सलाबत खान आणि त्याची पत्नी यांची इथे कबर आहे खाली. तर आता हे बंद असल्यामुळे आपल्याला बाहेरनच पाहावं लागणार आहे. हे पहा कशा प्रकारे आतमध्ये पण एक दरवाजा आहे. त्याच्या आतमध्ये जाऊन आपल्याला ती कबर दिसत असते.
आपण जाऊयात आता वरती. भयान अंधार आहे असा, खूप मोठ्या उंच पायऱ्या आहेत. बघा आता हा नजारा, काय मस्त असा नजारा दिसत आहे. वरती पण बघा कशा प्रकारे बनवलेलं आहे. जरा साईडला जाऊन बघूयात. बघा आता हे आपण याच्यावरती जाऊन बघू. हे पहा, हे आहे आपलं नगरचं दृश्य आणि आजूबाजूचा परिसर. हे बघा कसे पावसाळा आहे त्यामुळे कसे ढगा आहेत आणि कशा प्रकारे सर्व हिरवगार झालेलं आहे आजूबाजूला. आणि पूर्ण आजूबाजूचा एरिया पहा कसा दिसतोय. हे पहा इकडे पवनचक्क्य पण दिसू राहिलेत. बघ कशा प्रकारे हा हिरवगार असा परिसर आहे. उन्हाळ्यात हे सर्व पिवळसर असतं, म्हणजे सर्व वाळून गेलेलं असतं. तर हे पहा, हे इकडला रोड नवीन झालेला आणि बरंचसं असं लांबचं दिसत नाही. आभाळ वातावरण आणि ढग आहे त्याच्यामुळे. हे पहा इथं कशा प्रकारे बनवलेलं आहे. हे पहा इथून पाहूयात. हे पहा इथं याला बघा, इथं हे जे वरचा मजला आहे त्याचे खिडक्या बघा बंद केल्यावानी दिसत आहेत. त्यावेळेसच हे बघा कशा प्रकारे बंद केलेले आहेत. सर्व असे जास्त होत्या बारकाल्या असणार आहेत त्यावेळेस. हे पहा इथं खूप सारे असे पर्यटक पावसाळ्याच्या दिवसात येतात फिरायला. हे पहा साईडचं, म्हणजे या ठिकाणाहून चारी साईडचा एरिया असा मस्त असा दिसतो. तुम्ही या चांदबीच्या महालावर किती वेळा गेलात हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि आपले नगरचे असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि हे बघा नक्षीदार काम कशा प्रकारे केलेलं आहे वरती. हे पहा इथे एक दरवाजा आहे वरती जाण्यासाठी, परंतु हा काही कारणास्तव बंद केलेला आहे, म्हणजे बंद ठेवलेला आहे. धोकादायक असं वरती. हे पहा हे समोर एंट्री गेट बघा. पर्यटक आपल्या इथे फॅमिली बरोबर काही मित्रांबरोबर येतात. हे पहा किती. आणि हे पहा हे एक पन्हाळ्यासारखं आपलं पाणी बाहेर जाण्यासाठी बनवलेलं आहे, पूर्ण वरच्या पण साईडला आहे. तर मी परत खाली चाललोय जिन्याने.
हे पहा, एक पावसाच्या वातावरणामध्ये आणि अशा थंड ठिकाणी आता मस्तपैकी कणीसही मी घेणार आहे. तर हे कणीस उकडलेलं घेणार आहे आणि भाजलेलंही मिळतं या ठिकाणी आणि त्याला मसाला लावून एक अशा वातावरणामध्ये खाण्याची मजाच काही वेगळी आहे. हे पहा हे घेतलं आहे मी आणि हा समोर चांदीचा महाल आणि मी आता आवरून चाललो घरी. आता हे जाताना मला एक वारूळ दिसले, बघा किती मोठे वारूळ आहे हे. तर पुन्हा एकदा मी निघालो. तर तुम्हीही नगरचे असाल तर तुम्ही या चांदीच्या मालावर किती वेळा आलात हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.